वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण जो टॉपिक आहे आपला दॅट इज व्हॉट 4.7.1 फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मागच्या लेक्चरमध्ये मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला एक्सप्लेन केला होता. दॅट इज व्हॉट द लॉ विल बी सेड अस एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट जस्ट चेंज इट्स फॉर्म. एनर्जी काय करते, फक्त त्याचा फॉर्म चेंज करते. ठीक आहे. जर मागचे लेक्चर्स तुम्ही बघितले नसतील तर प्लीज ते पण बघा, म्हणजे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये असणारे कन्सेप्ट पण चांगल्या पद्धतीने समजतील. ठीक आहे. आणि अजून एक रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला हे लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. आणि अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. कन्सेप्ट काय आपल्याला फॉर्म्युलेशन करायचं आहे कोणाला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला. तर सगळ्यात पहिले बघा, सपोज जर क्यू ही हीट असेल सप्लाइड टू द सिस्टीम, म्हणजे मी जर क्यू एवढी हीट सिस्टीमला सप्लाय करतो अँड डब्ल्यू वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे. तर हीटमुळे सिस्टीमवरती वर्क होणार आहे. ठीक आहे. डब्ल्यू वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे. हीटमुळे काय होईल, वर्क डन होईल सिस्टीमला. सो बाय द सराउंडिंग, कोण करणार आहे, सराउंडिंग सिस्टीमवरती वर्क करतं आहे. कशामुळे, हीट सप्लाय केल्यामुळे. सो दॅट त्याची जी इंटरनल एनर्जी असेल सिस्टीमची, ठीक आहे, दॅट इज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम वुड बी इन्क्रीज. म्हणजे त्यामुळे काय होईल, जी इंटरनल एनर्जी आहे सिस्टीमची ती काय होऊन जाईल, तुमची इन्क्रीज होऊन जाईल. म्हणजे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम ही काय असेल, दॅट इज अ समेशन ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम अँड वर्क डन ऑन द सिस्टीम इज नथिंग बट अँड इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम असेल. त्याला काय म्हटलं जाईल, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. त्याच्यासाठी आपण काय घेणार आहोत, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डेल्टा क्यू प्लस डब्ल्यू वर्क आणि हीट प्लस वर्क. ठीक आहे. काय असेल आपल्याकडे, हे हीट प्लस वर्क असेल. इथे यू जो झालेला हा जो डेल्टा यू आहे ना, याला नथिंग बट इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी म्हटलं जातं किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी पण म्हणतात. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑर इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम आहे. आपलं जे इक्वेशन आहे, म्हणजे हे जे इक्वेशन आपल्याला दिसतं आहे, ठीक आहे. सो इक्वेशन फर्स्ट जे आहे इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आहे. हा काय आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. कारण दॅट इज व्हॉट एनर्जी काय झाली आपली, कशामुळे आली, हीट आणि वर्क डन हे काय दाखवतं, मला एनर्जी दाखवतो. म्हणजे एनर्जी काय होते, क्रिएट पण केलेलं नाही आणि डिस्ट्रॉय पण झाले नाही. ठीक आहे. म्हणजे ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो एनर्जीच्या फॉर्ममध्ये माझ्याकडे येऊन गेलेला. ठीक आहे. सो फॉर जर हा तर झाला खूप मोठ्या पद्धती एनर्जी जर असेल, पण इन्फानायटेसिमल जर एनर्जी असेल, खूप स्मॉलर एनर्जी जर असेल माझ्याकडे, खूप छोटीशी छोटासा चेंज इन एनर्जी असेल, तर बघा त्यावेळेस डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा क्यू प्लस डेल्टा डब्ल्यूचा यूज केला जातो. टुडे वी ऑल्सो ट्राय टू अंडरस्टँड अबाउट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द व्हेरियस प्रोसेसेस. म्हणजे आयसोबोरिक असेल, आयसोकोरिक असेल, ॲडियाबॅटिक प्रोसेसेस असतील, तर यांच्यासाठी आपला जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे, हाऊ इट कॅन बी वर्क, म्हणजे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू कसा काम करतो. ठीक आहे. सो दॅट हेअर इज सगळ्यात पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. कुठली प्रोसेस आहे आपली, आयसोथर्मल प्रोसेस. मग आयसोथर्मल जर प्रोसेस असेल तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये, थर्मल म्हटलं ना बरोबर, तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जो टी असतो तो बेसिकली कॉन्स्टंट असतो. टी म्हणजे टेम्परेचर विल बी कॉन्स्टंट, टेम्परेचर बदलत नाही. याचा अर्थ टेम्परेचर नसेल का त्याच्यामध्ये असतं, पण ते चेंज होणार नाही आहे. ठीक आहे. आणि जी इंटरनल एनर्जी आहे ती झिरो असते. ठीक आहे. दॅट इज व्हॉट इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट. म्हणजे त्याच्यामध्ये असणारी इंटरनल एनर्जी पण काय असेल, तुमची कॉन्स्टंट असेल. फॉर आयसोथर्मल प्रोसेस जर हा झिरो झाला, म्हणजे चेंज कुठलाही झालेला नाही आहे एनर्जीमध्ये, तर याचा अर्थ की हा जर झिरो झाला क्यू प्लस डब्ल्यू, तर डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस क्यू तुम्ही लिहू शकतात. म्हणजे काय, एक्झॅक्टली डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस क्यूचा अर्थ काय होतो बघा, हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. हीट कोणी ॲब्सॉर्ब केली, सिस्टीमने ॲब्सॉर्ब करून घेतली. सिस्टीम काय असते आपली, एका सिलेंडरमध्ये पडलेला हा गॅस असेल, लिक्विड असेल, सॉलिड असेल, तर तो फक्त सिस्टीम आहे. बाकी पिस्टन, सिलेंडर आणि बाजूबाजूचं सगळी गोष्ट कशामध्ये येतात, सराउंडिंगमध्ये येतात. ठीक आहे. सिस्टीम अँड सराउंडिंगला पण मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. सो हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज एंटायरली यूज फॉर डुईंग वर्क. याचा अर्थ काय, की जेवढी कुठली जी हीट होती सप्लाय केली गेली कोणाला, हीट जी ॲब्सॉर्ब केली सिस्टीमने ती सगळीच्या सगळी काय झाली, वर्क झाली. दॅट इज एंटायरली यूज फॉर डुईंग वर्क. कशासाठी, वर्कसाठी ऑन द सिस्टीमवरती. ठीक आहे. सिस्टीमवरती वर्क करण्यासाठी सगळीच्या सगळी हीट यूज करून घेतली. सो वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग
इट रिलीज हीट. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा वर्क डन होतं सिस्टीमवरती, कोण करतं? सराउंडिंग करते. तर त्यावेळेस काय रिलीज होते? हीट रिलीज होते. ठीक आहे. काय होते? तुमची हीट रिलीज होते. ही तर झाली आयसोथर्मलबद्दल. पण ॲडिओबॅटिकबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर मग जर ॲडिओबॅटिक प्रोसेस असेल तर ह्या केसमध्ये बघा, देअर इज नो चेंज म्हणजे एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. तर सिस्टीम अँड सराउंडिंगमध्ये कुठलीही हीट एक्सचेंज होत नाही. म्हणजे क्यू इज इक्वल्स टू 0 असतो. ठीक आहे. काय असतो? क्यू इज इक्वल्स टू 0. जर क्यू 0 झाला तर डब्ल्यू डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू 0 प्लस डब्ल्यू होऊन जाईल. बरोबर आहे. डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यूच्या बरोबर होऊन जाईल. बरोबर आहे. वर्क डनच्या बरोबर. म्हणजे दस अन इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द वर्क डन ऑन इट. बरोबर आहे ना. काय होऊन जाईल? त्याच्यावरती जो वर्क डन झाला म्हणजे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ठीक आहे. सिस्टीमवरती जो एनर्जी आहे, ठीक आहे, जी एनर्जी इन्क्रीज होते इज काय आपली? दॅट इज वर्क डन ऑन इट. सिस्टीमवरती जो वर्क डन झाला म्हणजे दॅट इज वॉट त्यांनी म्हटलं की जर क्यू आपला 0 असेल दॅट इज क्यू प्लस डब्ल्यू, तर ह्या केसमध्ये हा 0 होऊन जाईल तुमचा. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल्स टू काय असेल तुमचा? डेल्टा इज इक्वल्स टू डब्ल्यू. ठीक आहे. दिस इज वॉट अ ॲडिओबॅटिक प्रोसेस. पण आयसोकोरिक प्रोसेसचं पण तसंच असेल का? पण आपल्याला माहिती आहे की जर मी सबस्टिट्यूशन केलं दॅट इज डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. माहिती आहे सगळ्यांना. हा मी मागच्या लेक्चरमध्ये समजवलेला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल. ठीक आहे. डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही हा चेंज इन व्हॉल्यूम आहे आणि हा एक्सटर्नल प्रेशर आहे. दॅट विल बी डब्ल्यू. जर वर्क डन करायचं असेल तर ह्या केसमध्ये एका पिस्टनवरती त्याच्या बाहेरच्या बाजूला एक एक्सटर्नल प्रेशर असतो. दॅट इज मे बी त्याच्यावरती वजन ठेवलं असतं किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो आणि इथून लागणारा इंटरनल प्रेशर म्हटला जातो. आणि ह्यामुळे ही व्हॉल्यूम जी आहे ही एवढी व्हॉल्यूम आहे V1 सध्या तरी. ठीक आहे. जेव्हा ही चेंज होऊन जाईल ती इथून एवढी ती V2 होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये जो बदल झाला तो डेल्टा व्हीच्या बरोबर असेल. ठीक आहे. म्हणजे हा पूर्ण पिस्टन आहे. पहिले व्हॉल्यूम एवढा होता. ठीक आहे. दॅट व्हॉल्यूम इज नथिंग बट मी याला V1 व्हॉल्यूम म्हणतो. एवढा जो आहे तेवढा. ठीक आहे. याच्यानंतर हा व्हॉल्यूम चेंज झाला. हा इथपर्यंत येऊन गेलेला. आता इथून जो व्हॉल्यूम आहे हा एवढा पूर्ण हा V2 व्हॉल्यूम आहे. काय? V2 व्हॉल्यूम. आणि यांच्यामध्ये हा जो बदल दिसतोय एवढा हा आपला असेल डेल्टा व्ही. ठीक आहे. डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम असेल. ठीक आहे. तर बघा, तर वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही असेल. पण आपल्याला जो थर्मोडायनामिक्सचा लॉ माहिती आहे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डेल्टा डब्ल्यू. तर डब्ल्यू जो आहे आता ठीक आहे मी याला रिप्लेस करू शकतो. म्हणजे क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्हीच्या बरोबर होऊन जाईल. सो ॲज द रिॲक्शन इज कॅरीड आउट. म्हणजे जर एखादी रिॲक्शन होते तर रिॲक्शन होते कॅरीड आउट इन अ क्लोज कंटेनर. लक्षात ठेवा रिॲक्शन कुठे होते? क्लोज कंटेनर आहे. एक क्लोज कंटेनर आहे. तर क्लोज कंटेनरमध्ये व्हॉल्यूम चेंज होणार नाही. मग जर भरलेला म्हणजे बंद केलेला कंटेनर आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन ही होते तर त्या केसमध्ये व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल. क्लोज कंटेनर आहे तो काहीही बदलू देणार नाही आहे. म्हणजे व्हॉल्यूम चेंज होऊ देणार नाही. सो हेअर इज दॅट ॲट अ कॉन्स्टंट सिस्टीममध्ये म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम जर 0 झाला तर ह्या पूर्ण सिस्टीमला 0 करेल आणि डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूच्या बरोबर होऊन जाईल. म्हणजे दिस इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी. हा काय असेल? तर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ड्यू टू. कशामुळे चेंज इन सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज झाली? दिस इज वॉट ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे ना. ॲट ट्रान्सफर म्हणजे ड्यू टू हीट. हीटमुळे इंटरनल एनर्जी चेंज झाली ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूममुळे. सो दिस इज वॉट इथे यूज झालेला हा क्यू व्ही काय ॲक्च्युली दिस इज वॉट क्यू व्ही विल बी हीट ट्रान्सफर. म्हणजे हीट ट्रान्सफर केली गेली, सप्लाय केली, ट्रान्सफर केली गेली ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. ओके. व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता त्यावेळेस हा क्यू व्ही लिहिला गेला. म्हणजे हीटच आहे. नथिंग बट हा हीट. फक्त व्ही तुम्हाला व्हॉल्यूमला इंडिकेट करतोय की कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. हीट सप्लायड ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम व्ही इंडिकेट करतो. तसंच जर आयसोबोरिक प्रोसेसबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर मग जर एखादी केमिकल रिॲक्शन होते आणि ही कॅरी करतोय आपण कशामध्ये? जर केमिकल रिॲक्शन आपल्याकडे होते तर अशी केमिकल रिॲक्शन दॅट केमिकल रिॲक्शन ॲट ओपन कंटेनर. म्हणजे जे तुमच्याकडे कंटेनर आहे ते ओपन आहे आता. ठीक आहे. उघडं आहे. त्या उघड्या कंटेनरमध्ये रिॲक्शन होते. मग अशा केसमध्ये काय होणार आहे? दॅट इज ॲटमॉस्फेरिक जो प्रेशर असेल तो कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याच्यावरती लावणार आहे तो कॉन्स्टंट असेल. पण याचा अर्थ असा नाही होत की व्हॉल्यूम चेंज होणार नाही. तो डेफिनेटली व्हॉल्यूमला चेंज करेल कारण कंटेनर कसं आहे तुमचं ओपन आहे. म्हणून आपण क्यूला म्हणजे जी हीट आहे त्याला मी रिप्लेस करणार आहे क्यूपीशी.
बरोबर आहे. मग जर आणि डेल्टा यू जो आहे बाय क्यू पी, बरोबर आहे. मग जर आपली ही जी रीट आहे, जर मी क्यू पीला रिप्लेस करून घेतला, डेल्टा यू इज इक्वल्स टू पी, इथे तुम्ही बघितलं ना, दॅट इज वॉट डेल्टा यू इज इक्वल्स टू काय होतं तुमच्याकडे, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू व्ही. तर इथे डेल्टा पी येऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू पी होऊन जाईल. म्हणजे डेल्टा पी जो आहे, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, ते मी ह्याला झिरो नाही करणार आता. ठीक आहे. तर डेल्टा यूला मी फक्त काय करून घेईल, हा प्लस करून घेईल. प्लस कसा बघा, हा जो होता मायनस आहे पूर्ण चेंज करून घेतला. क्यू जो होता मी त्याला क्यू पी लिहिणार आहे. ठीक आहे. क्यू काय तुमचा क्यू पी आहे. ठीक आहे. अँड डेल्टा यू इज इक्वल्स टू जो आहे क्यू पी इज इक्वल्स टू काय म्हणतो, डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल प्लस प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा बी. म्हणजे हा पूर्ण प्लस करून घेतला आणि क्यूला मी क्यू पीला रिप्लेस करून घेतला. सो इन सच अ केस, ओके, ह्या केसमध्ये इन सच अ केस रिॲक्शन अ स्पेशियल सिम्बॉल, म्हणजे अशा रिॲक्शनसाठी आयसोबोरिक प्रोसेसमध्ये जी ओपन कंटेनरमध्ये रिॲक्शन होते त्या केसमध्ये एक स्पेशल केसचा सिम्बॉल यूज होतो. दॅट इज वॉट अ कॅपिटल डेल्टा एच, चेंज इन डेल्टा कॅपिटल एच. हा डेल्टा कॅपिटल एच नथिंग बट अ चेंज इन एन्थॅल्पी असतो. काय असतो, चेंज इन एन्थॅल्पी. मग तुम्ही विचारणार की सर एन्थॅल्पी म्हणजे काय, दॅट इज वॉट इज दॅट इज एन्थॅल्पी इज द इंडिकेट दॅट हीट एक्सचेंज ऑकर्स ॲट अ प्रेशर. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरला जी हीट एक्सचेंज झाली, ठीक आहे, दॅट इज द एन्थॅल्पी, दॅट द एन्थॅल्पी चेंज इज इंडिकेट दॅट हीट चेंज ऑकर्स ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. हीट चेंज कधी झाला, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरला हीट चेंज झाली. सो नथिंग बट यू नीड टू बी ऑल्सो अंडरस्टँड अबाउट द एन्थॅल्पी. मग एन्थॅल्पी काय, एक्झॅक्टली एन्थॅल्पी काय असेल, तर एन्थॅल्पी ऑफ द सिस्टीम आहे. एन्थॅल्पी ऑफ सिस्टीम काय एक्झॅक्टली, दॅट इज एन्थॅल्पी ऑफ अ सिस्टीम इज द समेशन ऑफ इंटरनल एनर्जी. ठीक आहे, काय, समेशन ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम अँड द एनर्जी इक्विव्हॅलंट टू द पी व्ही वर्क. हा आहे आपला पी व्ही वर्क. ठीक आहे, जी एनर्जी लागणार आहे पी व्ही वर्कसाठी, दॅट इज वॉट नथिंग बट अ क्यू पी. म्हणजे डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल म्हणजे पी व्ही वर्कसाठी लागणारी नथिंग बट आपला असतो एन्थॅल्पी. ठीक आहे, काय असतो याला, एन्थॅल्पी म्हटलं होतं. एन्थॅल्पी ऑफ अ सिस्टीम इज द समेशन ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड द एनर्जी इक्विव्हॅलंट टू द पी व्ही वर्क असतो. सो दॅट जर हा एच इज इक्वल्स टू यू प्लस पी व्ही म्हणतोय, म्हणजे ही एन्थॅल्पी म्हणतोय एच. ठीक आहे, तर एन्थॅल्पी एच इज इक्वल्स टू यू प्लस पी व्ही आहे. सो चेंज इन एन्थॅल्पी काय असेल माझ्याकडे, डेल्टा एच असेल. आणि डेल्टा एच म्हणजे याला स्टेट फंक्शन म्हणतात, इनिशियल अँड फायनल स्टेटवरती. हा इनिशियल स्टेटसाठी एन्थॅल्पी असेल आणि H2 असेल तुमचा फायनल स्टेटसाठी एन्थॅल्पी. बरोबर आहे. H1 अँड H2 आर द एन्थॅल्पी ऑफ द इनिशियल अँड फायनल स्टेट. सो फ्रॉम इक्वेशन, म्हणजे हे जे इक्वेशन होतं ना आपलं, and so we can write it here. आपण असं लिहू शकतो आता, H1 इज इक्वल्स टू U1 प्लस P1 V1. ठीक आहे, आणि दुसरा H2 इज इक्वल्स टू U2 प्लस P2 V2. आणि मग हे जे आहेत आपण आता इथे रिप्लेस करू शकतो H1 H2ला. बरोबर, तर H1साठी मी हे लिहून काढेल आता. बरोबर, आणि H2साठी H1साठी H1साठी मी हे लिहिणार आहे इथे आता, आणि H2साठी मी आता हे लिहून काढणार. म्हणजे माझ्याकडे हे जे इक्वेशन आहे डेल्टा एच इज इक्वल्स टूचं, ठीक आहे, डेल्टा एच इज इक्वल्स टू H2 मायनस H1चं हे ह्या पद्धतीने होऊन जाईल. U2 प्लस P2 V2 मायनस U1 मायनस P1 V1 होऊन जाईल. आणि हे जे इक्वेशन असेल आता, ठीक आहे, U2 मायनस U1, आता इथे बघा हा प्लस आहे हा मायनस आहे. बरोबर, U2 मायनस U1 आणि प्लस, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे तुमचा P2 V2 मायनस P1 V1. अँड हेअर इज दॅट हा U2 मायनस U1 आहे चेंज इन एनर्जी, इंटरनल एनर्जी, आणि हे झाले तुमचे चेंज इन प्रेशर व्हॉल्यूम. ठीक आहे, प्रेशर व्हॉल्यूम. पण जर कॉन्स्टंट प्रेशर असेल, म्हणजे P1 V1 दोघं सारखे आहेत, कॉन्स्टंट प्रेशर एकदम सारखा असेल तर त्या केसमध्ये, तर इथे फक्त मग हा जो पीला डेल्टा पी व्ही केला आपण, त्याला मी काय करणार आहे, मग पी कॉन्स्टंट आहे म्हणून डेल्टा व्ही करून देईल. सो डेल्टा एच चेंज इन एन्थॅल्पी इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. सो दॅट इफ द प्रेशर इनसाइड अँड आउटसाईड विल बी सेम. म्हणजे जर एखादा कंटेनर आहे, त्या कंटेनरच्या प्रेशरच्या आउटसाईडमध्ये, म्हणजे हे प्रेशर आहे, इथून लागणारं प्रेशर आउटसाईडमधलं आणि हे इनसाईडमधलं प्रेशर एकदम सारखं असेल, पी एक्सटर्नल इक्वल्स टू पी इंटरनल, म्हणजे हा इंटरनल आणि हा एक्सटर्नल. सो क्यू पी इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्हीच्या बरोबर होऊन जाईल. अँड व्हेन वी कम्पेअर दिस इक्वेशन, जर मी ह्या दोघांना कम्पेअर केलं, आता दोघं सारखे दिसतात मला, म्हणजे याचा अर्थ चेंज इन एन्थॅल्पी इज इक्वल्स टू हिट होऊन जाईल. बरोबर आहे, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा पी म्हणजे क्यू पीच्या बरोबर होऊन जाईल. सो दिस इज दज द चेंज इन एन्थॅल्पी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द हीट ट्रान्सफर फ्रॉम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे, काय असेल मग, हीट ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर लावून जाईल.
बरोबर आहे. मग इथे असणारे जो QP आपण घेतला होता मागच्या याच्यामध्ये, ठीक आहे, हा जो QP होता दिसतोय, हा पण इथे यूज केलेला QP, दिस QP इज नथिंग बट काय, कॉन्स्टंट प्रेशरचा हीट ट्रान्सफर आहे, बरोबर आहे. हीट सप्लाइड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर. मग हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशरला काय होईल आपली, दॅट इज द एन्थाल्पी ही बरोबर होऊन जाईल, याच्या बरोबर होऊन जाईल, बरोबर आहे. एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी दॅट इज नथिंग बट इक्वल टू द हीट ट्रान्सफर फ्रॉम इट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आणि इथे HRQP जो आहे, दिस इज नथिंग बट अ स्टेट फंक्शन. स्टेट का बरं, कारण ते इनिशियल स्टेट और फायनल स्टेटवरती डिपेंड करतात. पण आज ऑल्सो आपण शिकणार आहोत, रिलेशन शिकणार आहोत. कोणामधलं रिलेशन, एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जीचं रिलेशन आपल्याला शिकायचं आहे. हे रिलेशन कशासाठी, जे केमिकल रिॲक्शन्स होतात त्याच्यामध्ये एन्थाल्पी चेंज आणि इंटरनल एनर्जी ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. मी रिॲक्शनबद्दल बोलतो आहे, लक्षात ठेवा. कशाबद्दल, रिॲक्शन. सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर चेंज इन एन्थाल्पी अँड इंटरनल एनर्जी आर जी आहे इथे आपल्याला दिसतंय. इथे डेल्टा एच आपल्याला माहिती आहे, इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही आहे. व्ही आहे हा इथे. सो दॅट इज डेल्टा व्ही जो आहे युजली व्हेरी स्मॉल असतो, ठीक आहे. काय असतो हा, व्हेरी स्मॉल. का बरं, जर सॉलिड आणि लिक्विडचा यूज केला असेल तर चेंज इन व्हॉल्यूम ह्या केसमध्ये, सॉलिड आणि लिक्विडच्या केसमध्ये खूपच स्मॉल असतो. सो नॉट शो अ व्हॉल्यूम चेंज विथ अ चेंज इन प्रेशर. म्हणजे जर प्रेशर बदलला मी, तर त्या चेंज इन प्रेशरसोबत याच्यामध्ये कुठलाही, म्हणजे एकदम स्मॉलर जरी झाला असेल तर खूपच कमी असेल, तर हा कुठलाही व्हॉल्यूम चेंज दाखवत नाही. और स्मॉलर दाखवला तरी पण खूप स्मॉलर व्हॉल्यूम होईल, चेंज होईल या दोघांमध्ये, ठीक आहे. सो दॅट इज डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यूच्या बरोबर होऊन जातो, ठीक आहे. हा चेंज इन व्हॉल्यूम नाही म्हणून, ठीक आहे. सो हेअर इज दॅट दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व सॉलिड किंवा लिक्विड असेल त्या केसमध्ये. पण सपोज दॅट आय कॅन यूज अ गॅस. जर गॅस आला तर मग जर रिॲक्शन होत असेल आणि रिॲक्शनमध्ये जर गॅस इन्व्हॉल्व असेल, सो दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम कॅन नॉट बी निग्लिजिबल ना. मग आता मी याला निग्लेक्ट नाही करू शकत व्हॉल्यूम चेंजमध्ये. सो डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्हीच्या बरोबर असेल. आणि इनिशियल व्हॉल्यूम मायनस फायनल व्हॉल्यूम, ठीक आहे, सॉरी, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. सो हेअर इज दॅट मी पीला मल्टिप्लाय करून देतो दोघांना. सो इथे जो व्हॉल्यूम असणार आहे, कारण रिॲक्शन होणार आहे ना, तर रिॲक्शन जेव्हा होईल त्यावेळेस V1 व्हॉल्यूम हा रिॲक्टंटचा असेल, जे रिॲक्टंट आपण यूज करणार आहोत केमिकल रिॲक्शनमध्ये. तर तिथे असेल व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट द रिॲक्टंट टाइम्स. आणि जेव्हा ते गॅस रिॲक्ट करून घेतील एकमेकांसोबत, रिॲक्शन कंप्लीट होऊन जाईल, त्यावेळेस प्रोडक्ट फॉर्म होईल. आणि मग त्या प्रोडक्टमध्ये असणारा जो व्हॉल्यूम असेल तो V2 असेल, बरोबर आहे. सो हेअर इज दॅट PV2 मायनस PV1. प्रेशर विल बी कॉन्स्टंट, ठीक आहे. सो लेट वी ॲज्युम दॅट रिॲक्टंट अँड प्रोडक्ट बिहेव ॲज अन आयडियल गॅस. म्हणजे आयडियली बिहेवियर करतात. दोघं जे गॅसेस आहेत ते काय आहेत, रिॲक्टंटचे गॅस आणि प्रोडक्टचे गॅस काय आहेत, आयडियल गॅस आहेत. तुम्हाला मी आयडियल गॅस चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. ज्यांना आयडियल गॅस माहिती असेल, ठीक आहे, आय विल बी आस्क यू अ क्वेश्चन, व्हॉट इज आयडियल गॅस, ठीक आहे. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की व्हॉट इज आयडियल गॅस, आयडियल गॅस काय असतो, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं आयडियल गॅस काय असतो बरं, ठीक आहे. जर मी आयडियल गॅसचं इक्वेशन यूज केलं, PV इज इक्वल्स टू NRT, ठीक आहे. तर इथे PV इज इक्वल्स टू NRTमध्ये जो चेंज इन मोल्स असेल, नंबर ऑफ मोल्स, जे मॉलिक्युल्स असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ द रिॲक्टंट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, ठीक आहे. तर N1 and N2 जर चेंज झाला तर बघा आयडियल गॅस इक्वेशन कसं होऊन जाईल, PV1 व्हॉल्यूम चेंज होतोय, N1 RT, R and T बोथ आर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट, R विल बी कॉन्स्टंट, आयडियल गॅस कॉन्स्टंट आणि T विल बी टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे टेम्परेचर विल बी कॉन्स्टंट. तर सगळे कॉन्स्टंट आहे, फक्त इथे व्हॉल्यूम आणि मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅसेस विल बी चेंजेस. सो सबस्टिट्युटिंग दीज टू इक्वेशन, जर या दोघांना मी सबस्टिट्यूट केलं, हे जे इक्वेशन होतं आपलं दॅट इज डेल्टा एचचं, ठीक आहे, डेल्टा यू प्लस V2 मायनस PV1मध्ये जर मी ह्यांच्यामध्ये पुट करून दिलं, तर डेल्टा एच जो आहे आपला कसा होईल बघा, डेल्टा यू इज इक्वल्स टू, यांना मी फक्त उचलून इथे टाकणार आहे, दिसतोय, NRT मायनस N1RT. सो डेल्टा यू इज इक्वल्स टू, इथे N1 हे R आणि T तर दोघं कॉन्स्टंट आहेत म्हणून N2 मायनस N1, म्हणजे चेंज इन नंबर ऑफ मोल्स, म्हणजे दोघांमधला डिफरन्स, म्हणजे डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रोडक्ट अँड रिॲक्टंट आपला असेल डेल्टा N इंटू GRT. तर इथे जी एन्थाल्पी बनेल तुमची एचची, ही काय होईल बघा, चेंज इन एन्थाल्पी, दॅट इज दिस विल बिकम डेल्टा यू प्लस चेंज इन, म्हणजे डिफरन्स बिटवीन प्रोडक्ट अँड रिॲक्टंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रोडक्ट अँड रिॲक्शन इंटू RTच्या बरोबर ही चेंज इन एन्थाल्पी होऊन जाईल. टुडे वी ट्राय टू ऑल्सो अंडरस्टँड अबाउट द वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन, ठीक आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये होणारं वर्क डन, तर बघा आपल्याला माहिती आहे W इज इक्वल्स टू P एक्सटर्नल, हा मायनस साईन आहे इथे, P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. तर बघा द वर्क डन बाय अ सिस्टीम, ठीक आहे ना, वर्क डन बाय अ सिस्टीम ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर
अँड कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, कॉन्स्टंट टेम्परेचरला आणि कॉन्स्टंट प्रेशरला जे वर्क डन होतं आहे. सो वी कॅन ॲज्युम दॅट पी एक्सटर्नल आणि पी इंटर्नल दोघं सारखं आहे. ठीक आहे, जर एक्सटर्नल प्रेशर सारखा आहे, इंटर्नल प्रेशर सारखा आहे, तर पी जो आहे तर डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी इंटू डेल्टा व्हीच्या बरोबर होऊन जाईल. हा चेंज इन व्हॉल्यूम आहे, पण प्रेशर कॉन्स्टंट आहे. सो मायनस पी व्ही टू, आणि इथे बघा हा मायनस मायनस याला प्लस करून देईल, जो दोघं मायनस होते त्याला, म्हणून प्लस पी व्ही वन मी त्याला लिहिला इथे. अँड दॅट आफ्टर दिस, जर गॅस वेअर जर आयडियल गॅस असेल तर पी व्ही इज इक्वल्स टू एन वन आर टी आणि पी व्ही टू इज इक्वल्स टू एन टू आर टी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशर. बघा प्रेशर आणि टेम्परेचर दोघं कॉन्स्टंट आहेत बघा. एन वन जो व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स येते त्यांनी चेंज दाखवलेले. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस एन टू आर टी प्लस एन वन आर टी अँड दॅट इथे दोघांमध्ये बदल आहे, म्हणजे मायनस एन टू मायनस एन वन आर टी, तर मायनस एन डिफरन्स बिटवीन द दॅट इज नंबर ऑफ मोल्स इन द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट, हा आपल्याकडे डिफरन्स येऊन जातो डेल्टा एन जीच्या बरोबर आर टी. सो दॅट द इक्वेशन डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी वर्क डन बाय अ सिस्टीम इन अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे एखादी जी केमिकल रिॲक्शन होते त्या केमिकल रिॲक्शनमध्ये हे एवढं वर्क डन होतं. सो याच्यामध्ये जो वर्क डनचा साईन आहे डब्ल्यू, दॅट विल बी डिपेंड्स ऑन अ डेल्टा व्ही, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूमवरती डिपेंड करतो हा. तर त्याला कसं घ्यायला पाहिजे बघा, तिथे वेगवेगळ्या केसेस आपण कन्सिडर केल्या. सपोज की एन टू हा एन वनपेक्षा जास्त आहे, तर डेल्टा एन जी जो आहे तो पॉझिटिव्ह असेल आणि वर्क डन जे आहे ते निगेटिव्ह असेल. म्हणजे निगेटिव्ह वर्कचा अर्थ काय होतो की वर्क इज डन बाय द सिस्टीम, वर्क कोण करतं आहे, सिस्टीम करते. पण सपोज की एन वन जर जास्त असेल एन टूपेक्षा, बरोबर आहे, म्हणजे रिॲक्टंटचे मॉलिक्यूल जास्त आहेत प्रोडक्टच्या मॉलिक्यूलपेक्षा, तर त्या केसेसमध्ये जो डिफरन्स असेल तो निगेटिव्ह असेल आणि जो वर्क डन असेल तो पॉझिटिव्ह असेल. याचा अर्थ वर्क इज डन ऑन द सिस्टीम, वर्क सिस्टीमवरती होते, सिस्टीम करत नाही आहे. आणि जर दोघं सारखे असतील तर डिफरन्स पण 0 असेल, वर्क डन पर 0 होऊन जाईल. तर अशा केसमध्ये नो पी व्ही वर्क इज डन वेन द नंबर ऑफ मोल्स ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट विल बी सेम. ठीक आहे, तर ह्या सगळ्या केसेस आपण सांगितल्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. जर लेक्चर समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि ज्यांनी पूर्ण लेक्चर बघितलं त्यांचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अगेन दिस टॉपिक एन्थाल्पीज ऑफ द फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, तर हे मी तुमच्या जे नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करून घेईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन.